अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते। स्वामी भक्तांनो, आज आपण गुढीपाडवा या सणाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत। गुढीपाडवा हा एक भारतीय महत्त्वाचा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाचा सुरुवात होतो, कार्यक्रमाची तयारी सुरू होते। तसेच या दिवशी ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्माण केलेले आहे असे सुद्धा म्हटले जाते। भगवान श्रीराम अयोध्येला परत आले। प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला असे सुद्धा म्हटले जाते। शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले होते व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे। याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला असे सुद्धा म्हटले जाते। प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली, तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली आणि ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते। पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले। पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले। पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात, यालाच आपण चैत्र नवरात्र असे म्हणतो। तर आता आपण जाणून घेऊया गुढीपाडवा पूजा पद्धती। संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती, जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भावरून हे संवत्सर फल दिलेले असते। संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुख समृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते। वर्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते। म्हणजे गुढीपाडव्यापासूनच सुरू होणारे हे वर्ष जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते। 60 संवत्सराच्या वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे। एका विभागणीत 5 संवत्सराचे एक युग अशा पद्धतीने 60 संवत्सराची 12 युगे मानली जातात। तसेच संवत्सर चक्रातील 8व्या भाग नावाच्या संवत्सरापासून विजय या 27व्या संवत्सरापर्यंत 20 संवत्सराची स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते। ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली। तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते असे मानले जाते। या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात। संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा या सर्वांच्या लेखनात गुढीचे उल्लेख येतात। संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची। चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात, स्नान करतात, सूर्योदयानंतर गुढी उभारतात। गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते। काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे, तांब्या, गडू असे फुलपात्र बसविले जाते। गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात। गुढीची काठे तिथे
नीट बांधतात, काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात, गुढीची पूजा करतात, निरांजन लावून उदबत्ती दाखवतात, दूध साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवतात. दुपारी जे काही आपल्या घरामध्ये गोड अन्न केलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून गुढी उतरवण्याची परंपरा आहे. या दिवशी आनंद साजरा करत असतात. आप्तेष्टांना, आपल्या नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.